घरात काही भाजी नसली तर दररोजचा प्रश्न असतो की काय बनवावं. तर आज आपण करणार आहोत चणा डाळची आणि अख्ख्या मसुराची आमटी, जी तुम्ही पोळीबरोबर, भाताबरोबर किंवा भाकरीबरोबर खाऊ शकतात. खाण्यासाठी सुद्धा एक नंबर टेस्टी होते. इथे कांदा टमाटा घेतलेला आहे, बारीक कापून घेतला आहे. सुकं खोबरं आणि अद्रक लसूण मिक्सरला कोरडं असं वाटून घ्यायचं आहे. कांदा टमाटा चांगला फ्राय झाला की त्यामध्ये टाकायचं आहे सुकं खोबरं आणि अद्रक लसूणची पेस्ट आणि तेल सुटेपर्यंत व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे. त्यात टाकलं आहे लाल मिरची पावडर, गरम मसाला, धना जिरा पावडर, हळद आणि चवीनुसार मीठ. थोडं पाणी टाकायचं आहे आणि मसाले व्यवस्थित आपण तेल सुटेपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत. आता तुम्ही बघू शकतात मसालेसुद्धा आपले इथे चांगले मी फ्राय करून घेतलेले आहे. आता ह्यामध्ये मी टाकत आहे शिजवलेली मसुरा आणि चणा डाळ. थोडीशी मिक्स करायचं आहे आणि हे उकळून घ्यायचं आहे. आता ही झटपट बनणारी अशी आपली आमटी रेडी झालेली आहे. चवीनुसार मीठ